तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षातील पहिली अमावस्या ही केवळ कालगणनेतील एक तारीख नाही, तर जीवनातील नात्यांचे परीक्षण करणारा निर्णायक टप्पा आहे. तूळ राशी ही ग्रहयोगानुसार प्रेमळ, समतोलप्रिय आणि सौहार्दपूर्ण असते. त्यामुळे ती नेहमी नात्यांना महत्त्व देते. मात्र या संवेदनशीलतेमुळे काही लोकांचा खोटा चेहरा लपून राहतो आणि तूळ राशीला हे तात्काळ समजत नाही. ही अमावस्या ज्या नात्यांमध्ये स्वार्थ आणि कपट दडले आहे त्याचा पर्दाफाश करेल, तसेच तूळ राशीला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देईल. या काळात तूळ राशीला स्वतःच्या अंतर्मनात खोलवर जाणे लागते. कोणी खरी माणूस आहेत आणि कोण नकली आहे, कोणते नाते टिकवण्यासारखे आहे आणि कोणते आपल्या जीवनातून बाहेर जावे लागेल, आणि भविष्यात आपली मानसिक, भावनिक आणि आर्थिक सुरक्षा कशी सुनिश्चित करायची. ही अमावस्या केवळ बाह्य परिस्थितीचे परीक्षण करत नाही, तर आतल्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक जागृतीलाही चालना देते. तूळ राशी आता शिकते की सर्वांना समाधानी ठेवणे हेच जीवन नाही, तर स्वतःची किंमत ओळखणे महत्त्वाचे आहे. अमावस्येचा तूळ राशीवर मानसिक स्थितीवर होणारा खोल परिणाम. ही अमावस्या तूळ राशीच्या मनावर अचानक परिणाम करणारी नसून आतून हळूहळू अस्वस्थता वाढवणारी आहे. या काळात तूळ राशीला वारंवार असे वाटू लागेल की काहीतरी बरोबर नाही, जरी समोर सर्व काही नीट दिसत असले तरी. कारण ही अमावस्या अवचेतन मन जागृत करते. पूर्वी दुर्लक्षित केलेल्या गोष्टी, जसे की बोलण्यातला बदल, वागण्यातले थंडपणा, मदतीमागील अटी, या सर्व गोष्टी आता स्पष्टपणे जाणवू लागतात. मन शांत दिसत असले तरी आता खोलवर प्रश्न उभे राहतात. हे नाते खरंच माझ्यासाठी आहे का? ही मानसिक स्थिती तूळ राशीला आत्मपरीक्षणाकडे घेऊन जाते, जे पुढील निर्णयांसाठी अत्यंत आवश्यक ठरते. खोट्या नात्यांचा हळूहळू पण कायमस्वरूपी अंत कसा होतो? तूळ राशीच्या आयुष्यात खोटी नाती अचानक संपणार नाहीत, कारण तूळ राशी नात्यांना सहज तोडत नाही. मात्र अमावस्येनंतर भावनिक थकवा जाणवू लागतो. जे नाते बोलण्यात गोड पण कृतीत रिकामे आहे, त्यात राहण्याची ताकद संपते. तूळ राशी स्वतःला सतत समजावून घेणे थांबवते. यामुळे संवाद कमी होतो, भेटी टळतात आणि नाते आपोआप मागे पडते. हा अंत वेदनादायक असला तरी कायमचा असतो, कारण एकदा सत्य समजल्यावर तूळ राशी मागे वळत नाही. तूळ राशी कपटी नातेवाईकांचा भयंकर चेहरा उघड होण्यामागील संकेत आहेत. ही अमावस्या विशेषतः रक्ताच्या नात्यांमध्ये लपलेली स्पर्धा, ईर्ष्या आणि स्वार्थ उघड करते. काही नातेवाईक तुमच्या निर्णयांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करतील. काही जण तुमच्या यशाला कमी लेखतील, तर काही तुमच्यावर भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. यांचा हेतू मदत नसून नियंत्रण असतो. याच काळात तूळ राशीला समजते की आपुलकी आणि स्वार्थ यामधील फरक किती खोल आहे. विश्वासघाताची जाणीव आणि भावनिक धक्का का बसतो? तूळ राशी लोकांवर विश्वास ठेवताना त्यांचे मन, भावना आणि वेळ पूर्णपणे देते. म्हणूनच जेव्हा जवळचे लोक दुहेरी भूमिका घेताना दिसतात, तेव्हा धक्का अधिक तीव्र असतो. हा विश्वासघात शब्दांमधून नव्हे, तर कृतीमधून दिसतो. मदतीच्या वेळी अनुपस्थिती, गरजेच्या क्षणी पाठ फिरवणे आणि तुमच्या अडचणींवर मौन बाळगणे, हे सर्व हळूहळू जखम खोल करतात. मात्र हाच धक्का तूळ राशीला भावनिक परिपक्वतेकडे नेतो. बोलण्यामागील अर्थ आणि लपलेली भाषा समजण्याची शक्ती कशी वाढते? अमावस्येनंतर तूळ राशी केवळ शब्द ऐकत नाही, तर भावनांचा सूर ओळखू लागते. कोणी कौतुक करत असताना त्यामागील अस्वस्थता जाणवते. कोणी सल्ला देताना स्वतःचा फायदा शोधतो आहे हे समजते. पूर्वी जिथे तूळ राशी संशय टाळत होती, आता तिथे ती शांत निरीक्षण करते. ही शांतता दुर्बलतेची नसून जागरूकतेची असते. याच निरीक्षणामुळे अनेक खोटी नाती स्वतःहून उघडी पडतात. आर्थिक बाबतीत फसवणुकीचे संकेत आणि सावध राहण्याची गरज आहे. या अमावस्येनंतर तूळ राशीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लपलेले धोके समोर येऊ शकतात. विशेषतः नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून उधारी, भागीदारी किंवा गुंतवणुकीसंबंधी चुकीची माहिती दिली जाऊ शकते. जे लोक म्हणत होते तुझ्याच फायद्यासाठी आहे असे सांगत निर्णय घ्यायला लावतील, त्यांच्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ही अमावस्या तूळ राशीला शिकवते की भावनिक नात्याने आर्थिक व्यवहार एकत्र करू नयेत. योग्य चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल. समाजातील वर्तुळातील खोट्या मैत्रीचा खोल पर्दाफाश होईल. या काळात तूळ राशीच्या सामाजिक जीवनात मोठा बदल जाणवेल. ज्या लोकांशी सतत संपर्क होता ते अचानक दुर्लक्ष करू लागतील किंवा केवळ गरजेपुरतेच वागतील. काही मित्र तुमच्या प्रगतीवर शांत राहतील, तर काही जाणीवपूर्वक नकारात्मक प्रतिक्रिया देतील.
ही वागणूक तुळ राशीला समजावून सांगेल की मैत्री ही फक्त सोबत असण्याची नव्हे तर पाठिंबा देण्याची असते। यामुळे तुळ राशी कमी लोकांमध्ये पण खऱ्या नात्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेईल। तुळ राशीच्या स्वभावात होणारा खोल आणि कायमस्वरूपी बदल ही अमावस्या तुळ राशीच्या व्यक्तिमत्वात मोठा वळण आणते। आतापर्यंत प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी तुळ राशी आता स्वतःच्या भावनांना आणि मर्यादांना महत्त्व देऊ लागते। अनावश्यक माफी, स्वतःची चूक नसताना दोष स्वीकारणे आणि सतत शांतता राखण्यासाठी स्वतःला मागे ठेवणे हे सगळे हळूहळू संपते। तुळ राशी अधिक ठाम, स्पष्ट आणि आत्मसन्मान जपणारी बनते। आध्यात्मिक जागृती होईल आणि कर्माचा सूक्ष्म हिशोब होईल। या अमावस्येचा प्रभाव फक्त बाह्य घटनांपुरता मर्यादित नाही तर तो आत्मिक पातळीवरही खोलवर जातो। तुळ राशीला जाणवू लागते की काही लोक आयुष्यात आलेच होते जेणेकरून त्यांच्यामुळे एक धडा मिळावा। ही जाणीव रागाऐवजी स्वीकाराकडे घेऊन जाते। कर्माचा हिशोब आपोआप सुरू होतो। ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्यापासून अंतर निर्माण होते आणि ज्यांनी साथ दिली आहे ते अधिक जवळ येतात। पुढील काळासाठी अमावस्येचा स्पष्ट आणि कठोर संदेश। नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या तुळ राशीला स्पष्ट सांगते की आता जीवनात प्रत्येक नाते टिकवणे आवश्यक नाही। काही नात्यांचा अंत होणे हे अपयश नसून मुक्ती असते। या काळानंतर तुळ राशी स्वतःच्या मानसिक शांततेला सर्वात जास्त प्राधान्य देईल। हा बदल तात्पुरता नसून पुढील अनेक वर्षांच्या जीवन दिशेला आकार देणारा ठरेल। तुळ राशीसाठी नवीन वर्षातील पहिली अमावस्या हे जगण्याचे, शिकण्याचे आणि स्वावलंबी होण्याचे धडा घेण्याचे महत्त्वाचे क्षण आहे। ही अमावस्या खोट्या नात्यांचा अंत, कपटी नातेवाईकांचा चेहरा उघड करणे आणि विश्वासघाताची जाणीव आणते। पण हाच अनुभव तुळ राशीला सशक्त आणि जागरूक बनवतो। अमावस्येनंतर तुळ राशी स्वतःच्या मनाची आणि भावनांची काळजी घेते, अनावश्यक नात्यांपासून अंतर राखते, भावनिक आणि आर्थिक निर्णय अधिक सावधपणे घेते, आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होते आणि कर्माचा योग्य हिशोब समजावून घेते। हा काळ तुळ राशीला शिकवतो की जीवनात प्रत्येक नाते टिकवणे आवश्यक नाही, काही नात्यांचा अंत आवश्यक आहे जेणेकरून खरी मुक्ती, शांती आणि स्वतःची सशक्त ओळख निर्माण होईल। या अनुभवातून तुळ राशी भविष्यात अधिक ठाम, जागरूक आणि आत्मविश्वासी बनून बाहेर येते, जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, समाज आणि आत्मज्ञान सकारात्मक बदल घडवून आणते।